Good morning, everyone. I am Miss Sonam Pawar, and today we are going to continue with our subject of human resource management. In last lecture, we studied about what is human resource management, definitions of human resource management, and nature of human resource management. In today's lecture, we have studied the objectives of human resource management. आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण या सब्जेक्टमधील जो सिलेबस आहे त्यातील फर्स्ट युनिट हे स्टार्ट केले आहे. त्यामधील आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचं जे इंट्रोडक्शन आहे त्याचे प्रॉपर मिनिंग याचा ओव्हरऑल स्टडी केला आहे. त्याचबरोबर ज्या काही डेफिनेशन्स आहेत त्या पाहिल्या आहेत. आणि प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जी काही नेचर आहे ती कशा प्रकारची आहे ओके याचा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ओके ती ऑब्जेक्टिव्ज कोणकोणती आहेत ते आज या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. सो फर्स्टली तुम्ही जेव्हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत असतात त्यावेळेस तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काही प्रॉपर कन्सेप्ट समजणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला यापुढील ज्या काही कन्सेप्ट्स असतील त्या लवकरात लवकर काय होणार आहेत अंडरस्टँड होणार आहेत. म्हणून फर्स्टली तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचा प्रॉपर स्टडी करणे आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ओके ऑल ओव्हर जो काय ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स असतो जो पीपल असतो त्याच्यावरती फोकस केला जातो. मग असं फोकस काय केला जातो तर कारण जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामधील अत्यंत इम्पॉर्टंट असेट किंवा फॅक्टर म्हणजे ह्युमन रिसोर्स. कारण जर ह्युमन रिसोर्सच नसेल तर ते बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य प्रकारे रन होऊ शकत नाही. बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य प्रकारे रन करायची असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी योग्य तो ह्युमन रिसोर्स असणे आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ट्रीट्स द पीपल ॲज अ ह्युमन बीइंग्स हॅव्हिंग इकॉनॉमिक सोशल अँड सायकोलॉजिकल नीड्स. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ओके जेव्हा ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट केले जाते त्यावेळेस जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांना एक पीपल ओके त्या पीपल्सना ह्युमन बीइंग म्हणून ट्रीट केले जाते. इन सिम्पल सेन्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मीन्स एम्प्लॉईंग पीपल, डेव्हलपिंग देअर रिसोर्सेस, युटिलायझिंग, maintaining and compensating their services in tune with the job and organizational requirements with a view to contribute the goals of the organization, individual and the society. तर प्रत्येक ओके इंडिव्हिज्युअल वैयक्तिक ऑर्गनायझेशनल अँड सोशल अशी जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ठरलेली असतात. मग ती ऑब्जेक्टिव्ज ओके टाईम टू टाईम योग्य प्रकारे अचीव करणे आवश्यक आहे. ती फुलफिल झाली पाहिजे. यासाठी काय केले जाते तर ती ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असलेला जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा योग्य त्या प्रकारे काय केलं जातो त्या रिसोर्सचा इफेक्टिवली पुरेपूर असा वापर करून घेतला जातो आणि त्याच्याचद्वारे ते ऑर्गनायझेशन त्यांची जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात ते फुलफिल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत असते. मग असे ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. नाव लेट्स सी ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज टू इन्श्युअर the effective utilization of resources. The first objectives of human resource management it is to ensure the effective utilization of resources. Next objective of human resource management it is the to maintain organizational structure. Third objective of HRM is to develop human resources. Next is to respect for human beings. Next, to maintain goal harmony. Then, to ensure employee satisfaction. Next, to ensure your employee discipline and moral. And last objective of human resource management, it is to increase organizational productivity. So, there are
व्हेरियस ऑब्जेक्टिव्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का करावे, त्यांची जी काही उद्दिष्टे आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, तर ते हे ऑल ऑब्जेक्टिव्ज आहेत. ओके, नाव लेट्स सी वन बाय वन. So first objective of human resource management is to ensure the effective utilization of resources. ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट का करावे, का केले पाहिजे, त्यामागील त्यांचा हेतू काय आहे, त्यांचे गोल काय, त्यांची ऑब्जेक्टिव्ह काय. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. रिसोर्सेस हे अनेक टाईप्सचे असतात. मीन्स human resource management ensures the effective utilization of resources. Human resource management ensures the effective utilization of resources. Human resource management teaches how to utilize human and non-human resources so that the goals can be achieved. Organizational aiming to utilize their resources efficiently invites the human resource department to formulate required objectives and policies. In these objectives, it's defined how to utilize the resources. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जो काही रिसोर्सेस असतो त्यांचे इफेक्टिव्हली युटिलायझेशन करणे, त्यांचा वापर करणे हे या ठिकाणी इन्श्युअर केले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे ऑर्गनायझेशनमधील जे काही रिसोर्सेस असतात ते इन्श्युअर करतात. ओके, ऑर्गनायझेशनमध्ये जे काही रिसोर्सेस अवेलेबल असतात ते या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये फर्स्टली इन्श्युअर केले जातात. ह्युमन अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस कशा प्रकारे युटिलाइज केला पाहिजे, त्यांचा ऑर्गनायझेशन गोल्स अचीव करण्यासाठी पुरेपूर व जास्तीत जास्त यूज कसा करावा हे सर्व या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट योग्य त्या प्रकारे करायला शिकवते. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर ऑर्गनायझेशनमधील जो अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्स आहे, ओके, ह्युमन रिसोर्स अँड नॉन ह्युमन रिसोर्स यांचा योग्य त्या प्रकारे त्या ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स असतील ते गोल्स अचीव करण्यासाठी इफेक्टिव्हली इफिशियंटली त्यांचा पुरेपूर वापर करून घेणे हा या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा फर्स्ट अँड मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, सो ह्युमन रिसोर्स, तर तुम्हाला ह्युमन रिसोर्स म्हणजे हे काय इथं माहिती आहे. त्याचबरोबर नॉन ह्युमन रिसोर्सेस. ओके, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन ऑर्गनायझेशन, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट असेट ऑफ ऑर्गनायझेशन अँड इट इज ऑल्सो कॉल्ड अल्टिमेटेड रिसोर्सेस. ओके, human resources, it is also called ultimate resources. Then non-human resources. What is meant by non-human resources? So non-human resources are tangible things or objects that exist externally of people. Non-human resources are tangible things. ओके, जी का नॉन ह्युमन रिसोर्सेस आहे तो टँजिबल थिंग्स आहे, तो एक ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस ऑल्सो नोन ॲज मटेरियल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल प्लांट्स, लँड, मशिनरीज, मनी एक्सेट्रा एक्सेट्रा. सो जे काय ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारा रिसोर्सेस आहे त्यांचा पुरेपूर वापर करून घेणे, त्यांचा इफेक्टिव्हली इफिशियंटली वापर करून घेणे, जेणेकरून जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात ती त्या ठिकाणी टाईम टू टाईम, ओके, लवकरात लवकर अचीव करता येईल, ती साध्य करता येईल. त्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत हेल्प करीत असते. तर अशा प्रकारे जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्यांचे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. देन द सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज टू मेंटेन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ओके, लिसन केअरफुली. द second most important objective of human resource management, it is to maintain organizational structure. So organizational structure defines the working relationship between employees and management. It defines and assigns the task for each employee working in the organization.
The task is to perform within the given constraints. It also defines position, rights and duties, accountability and responsibility, and other working relationship. The human resource management system provides required information to timely and accurately. Hence, human resource management helps to maintain organizational structure. The most and important objective of human resource management it is to maintain organizational structure. This is the second objective of human resource management. In this objective, see, whatever type of business organization, its organization structure is well determined. ऑर्गनायझेशन ओके जी काय बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ती कोणत्याही प्रकारची असो, पण त्याचे जे काय ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे ते वेल डिटरमाइन असते, ते सुनिश्चित असते. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर इज अ सिस्टम दॅट आउटलाइन्स हाऊ सर्टेन ॲक्टिव्हिटीज आर डिरेक्टेड इन ऑर्डर टू अचीव द गोल्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. तर ही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काय ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, ओके, जे काय सुनिश्चित असलेल्या जे काय सर्टेन ॲक्टिव्हिटीज आहेत ते योग्य त्या प्रकारे कशा केल्या पाहिजे, ओके, आणि त्या ऑर्गनायझेशनची जी काय गोल्स आहेत, जी काय ऑब्जेक्टिव्ज आहेत ती वेळच्या वेळी कशी अचीव करता येईल यासाठी त्या ऑर्गनायझेशनचे जे काही स्ट्रक्चर आहे ते ठरवलेले असते. आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर all types of organization. These activities can include rules, roles and responsibilities. तर जे काय ऑर्गनायझेशन जे काय स्ट्रक्चर ठरलेले असते त्याच्यामध्ये जो काय इट ऑल्सो डिफाइन्स पोझिशन्स, राईट्स अँड ड्युटीज, अकाउंटेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी अँड अदर वर्किंग रिलेशनशिप. तर त्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांची जी काही पोझिशन आहे, त्यांची असणारी राईट्स, त्यांची ड्युटीज, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांची वर्किंग रिलेशनशिप यांचे ऑल ओव्हर स्ट्रक्चर त्या ठिकाणी ठरलेले असते. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हेल्प्स टू मेंटेन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. तर असे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर योग्य त्या प्रकारे मेंटेन करायचे असेल तर त्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत करत असते, त्यांची मदत त्या ठिकाणी होत असते. म्हणून दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. नाव लेट्स सी थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ HRM, to develop human resources. Human resource management provides favorable environment for employees so that people working in organization can work creatively. This ultimately helps them to develop their creative knowledge, ability and skill. To develop personality of employees, human resource management organize training and development campaigns which provide an opportunity for employees to enhance their caliber to work. Now let's see third objective of human resource management, to develop human resources. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे केल्यामुळे जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन ज्या ठिकाणी वर्कर्स एम्प्लॉईज काम करीत असतात त्या ठिकाणी फेवरेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करणे, त्यांना प्रोव्हाइड करणे हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमुळे सहज शक्य होते. असे फेवरेबल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड्स केल्यामुळे काय होते तर ते काय केले जाते तर त्यांनी त्या ठिकाणी क्रिएटिव्हली काम करावे, चांगल्या पद्धतीने काम करावे. त्यांनी म्हणजे त्या एम्प्लॉयर्सनी नवनवीन कामामध्ये क्रिएटिव्हिटी क्रिएट करावी. तर अशी क्रिएटिव्हिटी का क्रिएट करावी तर जर त्यांनी क्रिएटिव्हली काम केले तर त्याचा बेनिफिट त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला होत असतो. त्यानंतर त्यांची जी काही ॲबिलिटी आहे, त्यांची जी काही स्किल्स आहेत त्यांनी त्या ऑर्गनायझेशनसाठी त्याचा वापर करून त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनला कशा प्रकारचे गुड बेनिफिट्स प्राप्त होतील यासाठी मदत व्हावी. त्याचबरोबर जे काही क्रिएटिव्ह नॉलेज असेल, त्यांची ॲबिलिटी आणि त्यांची स्किल्स डेव्हलप व्हावी यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचा योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचा इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना योग्य प्रकारचे ट्रेनिंग देणे,
मग ट्रेनिंग देत असताना ट्रेनिंग अशा प्रकारचे दिले पाहिजे की त्यांनी त्या ठिकाणी बेस्ट परफॉर्मन्स दिला पाहिजे. त्याचबरोबर कंपेन्स डेव्हलपिंग, मग त्यांना ट्रेनिंग देताना जे काय कंपेन्स आहेत, जे काही मोहीम आहेत ते डेव्हलप करणे. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज त्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करणे. कारण जर त्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट झाली तर त्याचा इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनवरती होतो. ती ऑर्गनायझेशन अजून मोठ्या प्रमाणात एक्सपांड होऊ शकते, तो बिझनेस डेव्हलप होऊ शकतो. यासाठी जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये जो ह्युमन रिसोर्स आहे तो वेळच्या वेळी डेव्हलप करणे, त्यांचा विकास कसा लवकरात लवकर होईल, कशा प्रकारे करता येईल, यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या प्रकारे प्रयत्न करीत असते. वेगवेगळ्या प्लॅन्स ठरवित असते जेणेकरून तो ह्युमन रिसोर्स चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. त्या बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य तो परफॉर्मन्स करू शकतो. त्यातून त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला चांगल्या प्रकारची मदत होऊ शकेल. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे आणखीन एक महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर टू डेव्हलप ह्युमन रिसोर्सेस. The next objective of human resource management, it is to respect for human beings. Okay, to respect for human beings. Another important objective of human resource management is to provide a respectful environment for each employee. Okay, it is most important objective of human resource management to provide respectful environment for each employee. Human resource management provides with required means and facilities employee along with an appropriate respect, because the dominating tendency develop that will respect result organizational crisis. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे ह्युमन रिसोर्स आहे तर त्याला योग्य त्या प्रकारचे रिस्पेक्ट देणे, त्यांचा आदर करणे. ओके, त्यांना योग्य त्या प्रकारचे रिस्पेक्टफुल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे. मग असे रिस्पेक्टफुल एन्व्हायरमेंट हे ईच अँड एव्हरी एम्प्लॉईजना प्रोव्हाइड केले पाहिजे. त्यानंतर टू रिमूव्ह डॉमिनेटिंग टेंडन्सी अँड प्रोव्हाइड फ्रेंडली एन्व्हायरमेंट, रिस्पेक्टफुल एन्व्हायरमेंट अँड प्रोव्हाइड ऑल नेसेसरी फॅसिलिटीज अँड सॉल्व ऑल प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉईज. बिकॉज जर त्या बिझनेस ऑर्गनायझेशन जो ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते वेळच्या वेळी प्रॉब्लेम्स सॉल्व केले तर काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट होणार आहे. यासाठी त्यांचे जे काही कंप्लेंट्स आहेत ते सॉल्व करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये फेथफुल एन्व्हायरमेंट देखील क्रिएट केले पाहिजे. प्रॉपर रिस्पेक्ट, ते वर्कर्स ज्या ठिकाणी काम करीत असतात त्या ठिकाणी त्यांना रिस्पेक्टच दिला पाहिजे. ओके, त्यांचा आदर केला पाहिजे. ते जे काही काम करीत असतात त्या कामाचा देखील आदर केला पाहिजे. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फोकसेस गुड वर्किंग रिलेशनशिप अमंग वर्कर्स अँड मॅनेजर्स इन ऑर्गनायझेशन. तर जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, ओके, या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त फोकस हा त्या ठिकाणी जो का ह्युमन रिसोर्स आहे, जे का एम्प्लॉईज आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणचे मॅनेजर, ओके, वर्कर्स अँड मॅनेजर्स या दोघांमध्ये योग्य ते गुड रिलेशनशिप क्रिएट करण्यासाठी हेल्प करत असते. त्या ठिकाणी त्यांचा फोकस असतो जेणेकरून जर वर्कर्सचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मॅनेजर्सला समजावे आणि मॅनेजर्सला एखादी ऑर्डर द्यायची असेल, जर त्यांच्याकडून काही काम करून घ्यायचे असेल तर ते मॅनेजर्सला योग्य त्या प्रकारे करता यावे. जर असे काम ते कधी साध्य करणार आहेत जर त्यांच्या दोघांमध्ये योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप असेल. आणि असे रिलेशनशिप, ओके, योग्य त्या प्रकारचे मेंटेन करण्याचे, फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचे, रिस्पेक्टफुल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. Human resource management, it is most important part of all types of organization, because good and best human resource management system helps for respecting the employees. All of them should get proper respect at work. Human resource management focus on developing good working relationship among workers and managers in organization. So good human resource management system helps to रिस्पेक्टिंग द एम्प्लॉईज. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशासाठी केले जाते, त्यांची ऑब्जेक्टिव्स काय आहेत
ते आज आपण या लेक्चर्समध्ये पाहत आहोत. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय होता, तर टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ऑर्गनायझेशनमध्ये जो अवेलेबल असणारा रिसोर्सेस आहे त्यांचं इफिशियंटली युटिलायझेशन करणे. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू मेंटेन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर योग्य त्या प्रकारे मेंटेन करणे. असे मेंटेन कशासाठी केले जाते, तर जे काही वर्कर्स आहेत, जे काही एम्प्लॉईज आहेत, त्यांच्या जे काही ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज, त्यानंतर त्यांची राईट्स, त्यांची अकाउंटेबिलिटी, ओके, अँड वर्किंग रिलेशनशिप योग्य त्या प्रकारे मेंटेन करता यावे. त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनसाठी त्याचा उपयोग होत असतो, त्याची मदत होत असते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हेल्प्स टू मेंटेन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ टू डेव्हलप ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. जर बिझनेस ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायची असेल, तर बिझनेस एक्सपांड करायचे असेल, तर त्या ठिकाणी अवेलेबल असणाऱ्या ह्युमन रिसोर्सचा फर्स्टली डेव्हलप होणे आवश्यक आहे. जर त्या ठिकाणचा ह्युमन रिसोर्स डेव्हलप असेल तरच ती बिझनेस ऑर्गनायझेशन ओके नॅशनल लेवलपासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचू शकते. त्या ठिकाणी त्यांचा बिझनेस एक्सपांड करू शकते. म्हणून त्या ह्युमन रिसोर्सचा मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे टू रिस्पेक्ट फॉर ह्युमन बिईंग्स. त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जो अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा रिस्पेक्ट करणे आवश्यक आहे. ते जे काही काम करीत आहेत ते त्यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. ओके. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज टू मेंटेन गोल हार्मोनी. What is meant by goal harmony? So human resource management bridge the gap between individual goal and organizational goal, thereby resulting into a good harmony. Goal differences occurs. The employees will not be willing to perform well. A proper match between individual goal and organization goal should be there in order to utilize organizational resources efficiently and effectively. तर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे, तर टू मेंटेन गोल हार्मोनी. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट उत्तमरित्या केल्यामुळे काय होते, तर जे काही इंडिव्हिज्युअल गोल आहेत अँड ऑर्गनायझेशन गोल आहेत या दोघांमध्ये जो काही गॅप असेल, जो काही अंतर असेल ते या ठिकाणी कमी करता येते. यामुळे त्या दोघांमधील जे काय कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन इन्क्रीज होऊ शकते. त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन वाढू शकते. त्यानंतर याच्यामधूनच गुड हार्मोनी चांगल्या प्रकारे क्रिएट होते. ती गुड हार्मोनी स्ट्रॉंग होऊ शकते. जर इंडिव्हिज्युअल गोल ओके जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचे पण इंडिव्हिज्युअल गोल हे ठरलेले असतात. मग असे इंडिव्हिज्युअल गोल साध्य करण्यासाठी तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असतो. मग ते इंडिव्हिज्युअल गोल त्या व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल गोल आणि त्या ऑर्गनायझेशन गोल जे असतात या दोघांमध्ये जर डिफरन्स असेल ओके तर काय होणार आहे, तर तो एम्प्लॉई त्या ठिकाणी उत्तमरित्या काम करू शकत नाही. आणि जर ते इंडिव्हिज्युअल गोल आणि ऑर्गनायझेशन गोल जर एकमेकांना मॅच झाले तर तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे, जो काही वर्कर आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतो. म्हणून इंडिव्हिज्युअल गोल लक्षात घेऊनच ते जी काही ऑर्गनायझेशनची जी काही गोल्स आहेत ते मॅच होणे आवश्यक आहे. त्यांनी त्या प्रकारे ठरविणे आवश्यक आहे. जर इंडिव्हिज्युअल गोल आणि ऑर्गनायझेशन गोल प्रॉपर मॅच होत असतील किंवा ते प्रॉपर मॅच झाले तर काय होणार आहे, तर जो काही ऑर्गनायझेशन रिसोर्सेस आहे तो त्या ठिकाणी इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली काम करू शकतो. त्यांचा त्या ह्युमन रिसोर्सचा ती ऑर्गनायझेशन पुरेपूर वापर करून घेऊ शकते. आणि त्याच्यामधून जर त्या ऑर्गनायझेशन जे काही गोल्स असतात, जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, त्यांची उद्दिष्टे ध्येय हे प्राप्त करण्यासाठी ती अचीव करण्यासाठी यांची मदत त्या ठिकाणी मिळत असते. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू मेंटेन गोल हार्मोनी. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज टू इन्श्युअर एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर एम्प्लॉई काम करीत असेल आणि तो सॅटिस्फाईड नसेल ओके तो जो काही काम करीत आहे त्याच्यामध्ये त्याला समाधानच मिळत नसेल तर तो त्या ठिकाणी ओके खूप वेळ काम करू शकत नाही. त्या ठिकाणी जे काय त्या काम करत असेल आणि त्या ठिकाणची जर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही गुड नसेल तर त्या ठिकाणी आणखी ओके चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे आणखीन एक महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू इन्श्युअर एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. Human resource management provides a series of facilities and opportunities to employees for their career development. Okay? Human resource management provides a series of facilities and opportunities to employees for their career development.
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करण्याचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे काय एम्प्लॉईज असतात त्यांना त्यांच्या करिअरच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांचा करिअरचा विकास व्हावा यासाठी अनेक मोर फॅसिलिटीज अँड ऑपॉर्च्युनिटीज त्यांना प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. कारण विल लीड्स टू जॉब सॅटिस्फॅक्शन अँड कमिटमेंट. When the employees are provided with every kind of facilities and opportunities, they will be satisfied with their work performance. त्या एम्प्लॉईचे, त्या वर्कर्सचे फ्युचर ब्राईट करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनने वेगवेगळे प्लान्स केले पाहिजे. त्यांना करिअर गायडन्सचे प्रोग्राम्स त्यांनी ऑर्गनाईज केले पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग दिले पाहिजे जेणेकरून त्यांचे नॉलेज इन्क्रीज होईल, त्यांचे स्किल्स डेव्हलपमेंट होतील यासाठी. आणि त्याच्यामधून ते जे काही काम करीत आहेत ते त्यांना योग्य प्रकारे जमले पाहिजे यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. कारण जर एम्प्लॉई जो काही वर्कर आहे जर तो जो काही काम करीत आहे त्याच्यामधून तो सॅटिस्फाय होत असेल, त्याचं समाधान होत असेल तरच तो त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जास्तीत जास्त काम करणारे, त्यांना परफॉर्मन्स त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करणारे, तो त्याची 100% त्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी देऊ शकतो. त्याचबरोबर त्याचे फ्युचर हे ब्राईट कशी होऊ शकेल यासाठी देखील त्या ऑर्गनायझेशनने त्या एम्प्लॉयसाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज, ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. जेव्हा एम्प्लॉईजना ऑल टाईप्सच्या फॅसिलिटीज किंवा ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिल्या जातात किंवा प्रोव्हाइड केल्या जातात तेव्हा ते त्यांचे जे काही काम करतात, जे काही वर्क करतात, जे परफॉर्मन्स त्यांचा असतो त्यावर ते सॅटिस्फाय होऊ शकतात. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का करावे, त्याची ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर जो काय एम्प्लॉई आहे तो जास्तीत जास्त सॅटिस्फाय झाला पाहिजे, त्यांचे करिअर गुड झाले पाहिजे, त्यांचे ब्राईट फ्युचर झाले पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या पाहिजे, त्यांना ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या पाहिजे. यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या प्रकारे काम करीत असते, वेगवेगळ्या प्लान्स ठरवित असते. नाव लेट्स सी नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. टू इन्श्युअर एम्प्लॉय डिसिप्लिन अँड मोरल. Human resource management tries to promote employee discipline and moral through performance-based incentives. Human resource management tries to promote employee discipline and moral through performance-based incentives. It creates a health and friendly working environment, appropriate work design and assignment of jobs. The employee discipline and moral. What is meant by employee discipline and moral? तर एम्प्लॉई ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याला योग्य प्रकारचे डिसिप्लिन असणे आवश्यक आहे. त्याला त्या ठिकाणी काम करताना कोणकोणते रूल्स फॉलो केले पाहिजे, काय काम करावे, कोणते काम करू नये याचे सर्व ऑल ओव्हर नॉलेज त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याला त्याचे इथिक्स माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोड ऑफ कंडक्ट माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या ठिकाणी त्यांना हेल्प करीत असते. एम्प्लॉई परफॉर्मन्सच्या बेसिसवर त्या वर्कर्सना मोटिवेट करून त्या एम्प्लॉयर्समध्ये योग्य त्या प्रकारचे डिसिप्लिन अँड मोरल इन्क्रीज करण्याचा प्रयत्न हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करीत असते. एम्प्लॉयचं जो काही परफॉर्मन्स आहे त्याच्या बेसिसवरतीच त्या वर्कर्सना योग्य त्या प्रकारे मोटिवेट करणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि त्याच्यामधूनच त्या एम्प्लॉयर्समध्ये डिसिप्लिन अँड मोरल इन्क्रीज करण्याचा प्रयत्न हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करते. यामुळे हे जे डिसिप्लिन किंवा मोरल इन्क्रीज केल्यामुळे काय होते तर जे काही ॲप्रोप्रिएट वर्क डिझाईन आहे ॲप्रोप्रिएट वर्क डिझाईन करण्यासाठी, त्याचबरोबर जॉब असाइनमेंट करण्यासाठी याची हेल्प या ठिकाणी होते. आणि त्या सर्वांमधून त्या ऑर्गनायझेशनमध्ये हेल्थी अँड फ्रेंडली एन्व्हायरमेंट हे आपोआप क्रिएट होत असते. म्हणून जर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज काम करतात त्यांच्यामध्ये डिसिप्लिन असेल, त्यांना त्यांचे इथिक्स माहिती असेल, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कशा प्रकारे काम केले पाहिजे. त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करीत असतात, मेल असतात, फिमेल असतात. मग त्यांनी एकमेकांशी कशा प्रकारे त्यांनी रिलेशनशिप मेंटेन करावे, योग्य प्रकारे त्यांनी ते जे काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटने जे काही काम सांगितले असेल तर त्यांनी कसे
काम करावे, त्यांचे जे काही रूल्स असतील ते त्यांनी फॉलो करावेत, त्यानंतर त्यांची कोड ऑफ कंडक्ट देखील त्यांनी फॉलो करणे आवश्यक आहे. यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम्प्लॉय डिसिप्लिन आणि मोरलवरती अत्यंत भर दिला जातो आणि ते फर्स्टली या ठिकाणी इन्श्युअर केले जातात. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज टू इन्श्युअर ऑर्गनायझेशनल प्रोडक्टिव्हिटी. Human resource management focuses on achieving higher production and most effective utilization of available resources. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा आणखीन एक महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी कसा पुरेपूर वापर करता येईल. मग असा पुरेपूर वापर करायचा असेल तर त्या ह्युमन रिसोर्सचे पहिल्यांदा योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे, त्यांची डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे, तरच ते योग्य त्या प्रकारे 100% देऊन त्या ठिकाणी परफॉर्मन्स करू शकतील. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जास्तीत जास्त फोकस त्या ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारा जो ह्युमन रिसोर्स आहे त्याच्याकडे फोकस करीत असते, लक्ष केंद्रित करीत असते आणि त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होत असते. दिस लीड्स टू ॲन एन्हान्समेंट इन ऑर्गनायझेशनल गोल्स ऑब्जेक्टिव्ज. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे हायर प्रोडक्शन आणि उपलब्ध असलेले जे काय ह्युमन रिसोर्सेस आहेत त्याचबरोबर अदर रिसोर्सेस आहेत त्यांचा इफेक्टिवली अत्यंत प्रभावीपणे वापर करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करते, त्या ठिकाणी फोकस करते आणि यामधूनच त्या ऑर्गनायझेशन जी काही गोल्स असतात, जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात त्याच्यामध्ये वाढ होते, ते आपोआप फुलफिल होतात, ते अचीव होण्यासाठी याची मदत होते. तर अशा प्रकारे हे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते सर्व ऑल ऑब्जेक्टिव्ज अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. यासाठीच हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ती ऑब्जेक्टिव्ज आपण आज या लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहेत. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत, तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. Then second objective of human resource management it is to maintain organizational structure. Third objective of human resource management it is to develop human resources. Next is to respect for human beings, to maintain goal harmony, to ensure employee satisfaction, then to ensure your employee discipline and moral, and last is to increase organizational productivity. तर all objectives it is most important for human resource management. म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशन ही कोणत्याही टाईपची असो त्या ठिकाणी जे रिसोर्सेस अवेलेबल असतात त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. जर ते योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट केले तरच त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही गोल्स असतात ते योग्य त्या प्रकारे अचीव करण्यासाठी त्यांची मदत होते. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे या मॅनेजमेंटची एक स्वतंत्र अशी इंडिपेंडेंट एक ब्रँच आहे. याच्यामध्ये या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये फक्त आणि फक्त जो काय ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जो ह्युमन रिसोर्स आहे त्याच्यावरती जास्त फोकस केला जातो. तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो योग्य प्रकारचं रिक्रूट करणे, त्यांना योग्य प्रकारचं ट्रेनिंग देणे, त्यांचं डेव्हलपमेंट करणे, त्यांना आवश्यक असणारे जे काही फॅसिलिटीज आहेत ते प्रोव्हाइड करणे, त्यांचे करिअर कसे ब्राईट होईल, त्यांचे फ्युचर सुधारण्यासाठी त्यांना वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणे, या सर्व गोष्टी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केल्या जातात. तर आज आपण या लेक्चर्समध्ये या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का करावे, त्यांची जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ती उद्दिष्टे कोणती आहेत, हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन कशासाठी करते, तर ते ऑल ऑब्जेक्टिव्हचे डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये केलेले आहे. थँक्यू.